जागरणाच्या नंतर करतो याचं नावच गोंधळ आहे. केला तर नीट, नाही तर सगळ्या घरादाराचा गोंधळ. हा, उडावल्याशिवाय ते राहत नाही. कारण जग बनतं या दोघांपासून, जागरण आणि गोंधळ. जागरणाचा ज आणि गोंधळाचा ग धरला तर काय बनतं? जग. कारण आणि आज काय झालंय, गोंधळ बिघडलेत माणसांचे थोडे, आहे का नाही? गोंधळच बिघडलेत आजकालचे. गोंधळ म्हटलं, जागरण गोंधळ म्हटलं का आता 5 बाया असतात नाचायला जागरण गोंधळात. एवढे बाया लागतात का? एक किंवा दोन नाही, एकच्या वर गेलं तर आपण काय म्हणतो त्याला तमाशा. हा, आणि जागरण गोंधळ म्हणजे तमाशा नाही. याच्यामध्ये बाई नाचवली जात नाही, तिने फक्त घाटी हातात धरून डोक्यावर पदर घेऊन त्या देवाचं गुणगान गायलं तरी खूप झालं. आणि मुरळीनी नाचावं हे कोणत्या शास्त्रामध्ये नाही. आपण कुलीचं कुलदैवत खाली आणून मांडतो रस्त्यावर आणि त्या देवांसमोर काय नाचवायचं? बाया. आणि एक बाई तर ठीक आहे, एका बाईची गॅरंटी देतो, प्युअर मी म्हणत नाही कोणती मुरळी आहे. हा, एका बाईची गॅरंटी देतो, किती घरंदाज असेल, 4 बाया आणून नाचवते त्या कुडालच्या. आणि वरून आपल्या घरंदाज बायांनी कोणाच्या पाया पडायचं? त्यांना. म्हणजे तुमचं जागरण गोंधळ पावलं, आहे का नाही? हा, जागरण गोंधळ म्हणजे बाया नाचवणं नाही. आणि आपली हिंदू संस्कृती ते सांगत नाही. जो सांप्रदायिक कार्यक्रम आहे, कीर्तन, कथा, प्रवचन याच्या उच्च स्थान गोंधळाला आहे. गोंधळ म्हणजे ब्रह्म्याची आणि त्या नारदाची गादी, या नारदाच्या गादीवर बाई नाचवली जात नाही. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं, बाया किती आणायच्या नाचवायला, आहे का नाही? मागचं जागरण गोंधळ झाला आपला. हा, त्याला तमाशा म्हणतात, जागरण गोंधळ म्हणत नाही.